3, 2, 1, गेम ऑन, लेट्स प्ले. या हर्षलजी भगत साहेब आपण आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर अनिकेत कुलकर्णी यांच्याकडनं प्रज्वल खडकबानला या आयवा कॅचसाठी दिली जाईल एक मोठी पार्टी. पहिला बॉलवरती आलाय धमाकेदार षटकार डाऊन दी ग्राउंड. अनुज मोरे कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत स्वागत आहे अनुज आपलं. काय म्हणशील अनुज, जी सुरुवात झाली या पहिल्याच बॉलवरती आला बिग हिट. नक्कीच एक चांगली सुरुवात पाहायला जरूर मिळते, कारण की आपला जियाज स्ट्रायकिंगवरती जरूर पाहायला मिळतोय. सातत्याने मैदानावरती कित्येक वेळा खेळलेत आणि याच खेळाताना गावाला संघ नक्कीच बिलॉंग करतो, म्हणजे घरचा संघ देखील म्हणावा लागेल. जियाद खान याच मैदानावरती बरेचसे अर्धशतक देखील त्याच्या नावावरती झाले आहेत. तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि समोर देखील आपण पाहिलं तर आज खेळाताना कुळगाव बदलापूर नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांच्या माध्यमातून हा संघ आज नक्कीच पुरस्कृत करण्यात आला. तो म्हणजेच टीम जय भवानी शिरगाव संघ आज इन ॲक्शन मध्ये नक्कीच खेळतोय आणि एक चांगलं बॅटल नक्कीच रंगणार आहे. नो डाऊट ॲट ऑल. एका बाजूला जय भवानी शिरगाव सुरवळ साहेबांनी ज्या टीमला पुरस्कृत केलं आहे, तर दुसऱ्या बाजूला देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत पुरस्कर्ते आणि 40+ एक अतिशय चांगले क्रिकेटर परेशदा चौधरी चोळेगाव आणि त्यांचे सुपुत्र खरं तर या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. हर्ष परेश चौधरी, त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती पृथ्वी 11 जाणता राजा बदलापूर या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय. क्षेत्ररक्षण करताना तुम्ही पाहता जय भवानी शिरगाव. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटक सुरू आहे मैदानावरती. पहिलं लगातारचे 3 डॉट बॉल या ठिकाणी आलेत. लेफ्ट आर्म अगदी ओव्हर द विकेट आणि आता बॅटच्या समोर रडारमध्ये होता आणि तो काढलाय मिड ऑनच्या अगदी बाजूनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. प्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. कॉम्बॉक्समध्ये सध्या आपल्यासोबत अनिकेत कुलकर्णी आहेत. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने नजर असते. ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून या स्पर्धेमध्ये अनिकेत कुलकर्णीचा देखील तितकाच मोठा रोल आहे. कीप इट अप. आज सुरुवात झाली आहे त्या 8 दिवस सगळ्यांच्या खांद्यावरती जी जी जिम्मेदारी मयूर ग्रुप दिली आहे ती सर्वांनी यशस्वीरित्या पार करून या वर्षी देखील एक टीम बनून हे इव्हेंट आपल्याला सक्सेस करायचं. धावफलकावर धावा 4 ने पुढे जातात. पहिलं षटक थोडंसं आता महागडं होत चाललंय, कारण एक षटकार आता चौकार आला. P1 सुरू आहे. एक लॉंग ऑन एक डीप मध्ये विकेट. अजिंक्य रहाणे स्टँडच्या अगदी समोर. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पडला. एक सिंगलचा प्रयत्न आहे आणि एक धाव या ठिकाणी मेल. षटक संपलंय मैदानावरती. जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झाला. अंतिम 1 बॉल अजून बाकी आहे आणि धावफलकावरती धावा 1 ने पुढे जात असताना टीमची टोटल स्कोरकार्ड वरती पाहायला मिळते 11 ऑन दी बोर्ड. कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये जे नाव प्रचंड वेगानं प्रगती करत आहे उद्योग क्षेत्रात. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर पुरस्कृत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. आपल्या वडिलांनी दिलेली शिकवण, आपल्या आईचा आशीर्वाद, त्यातून उभं झालेलं यंदाचे पर्व आणि भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. टप्पा पडलाय, थोडंसं खाली राहतं बॉल. षटक संपलं. अनुज मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे आतापर्यंत जी जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. खूप सुंदर स्कोरिंग करतं रोहित पिसेकर. सकाळी अगदी जशा मॅचेस सुरू झाल्या तिथून कंटिन्यू फक्त एक लंच ब्रेकची 20 ते 25 मिनिटं जर आपण थोडीशी बाजूला सोडली तर बाकी सगळ्या मॅचेस एका हाती कव्हर करताना आपण स्कोररला पाहता. आणि स्कोररसाठी महत्त्वाचं काय असतं, त्याची एकाग्रता, त्याची टेम्परामेंट, त्याचं मैदानावरचं अगदी जे लक्ष असतं ते कुठेही विचलित होता कामा नाही. थोडं इकडे तिकडे 19-20 एका सेकंदाचा फरक झाला तर एका रननं एका बॉलनं अनेक स्पर्धा अशा आहेत त्या स्पर्धांना गालबोट लागताना मी पाहतो. आता आज रोहित पिसेकर जी स्कोरिंग करतात खूप सुंदर आहे आणि अशीच कामगिरी येत्या 8 दिवसामध्ये तो करत राहील या शुभेच्छा आपण रोहितला देऊयात. मयूरदादा, प्रतीकदादा, अनिकेत, निरंजन दादा, गणेश दादा या सर्वांनी टेकलेला विश्वास सध्या रोहित पिसेकर अतिशय चांगल्या प्रकारे जपतोय. आणि एक नवा गुणलेखक घडताना आपण बदलापूर शहरामध्ये इथल्या क्रिकेटला पाहतोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल चालला. धावा मिळतील या ठिकाणी 4 आणि धावफलक 4 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती बिनबाद सुरुवात झाली आहे. 15 धावा अनुज धावफलकावरती लागल्यात. अनुज आज जर पाहिलं ना फारशा रन जास्तीच्या बनल्या नाही आहेत. एका मॅचमध्ये 60 जरूर आल्या, कारण हे मैदान आहे ना 70-75 इकडे तुम्ही पाहू शकत नाही आहात. इकडे 45 जर तुम्ही पाहिले 50-55 बनतील आणि ते एक मोठं लक्ष या मैदानावरती यात ती मात्र शंका नाही आहे.
यानंतर पुढच्या मॅचचा अगदी आपण पाहिला ना तर नक्कीच सेकंड राऊंडला सुरुवात होताना आपण पाहणार आहात आणि पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिकेत दादा एक 2 मिनिटं रिपोर्ट करा फक्त. विशालजी राऊत जाणता राजा बदलापूर संघाचा जो ड्रेस कोड तो त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला. तर विशालदादा राऊत यांचं देखील करूया विशेष कौतुक. टीम आणि त्यांना पुरस्कार ते नेहमी महत्त्वाचे असतात. आज पृथ्वी 11 या नावानं हा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. हलकंसं अपील जरूर त्या ठिकाणी झालं होतं. हर्ष आपण जर आला असाल तर या व्यासपीठावरती हर्ष परेश चौधरी आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कॅच नक्कीच आपण पाहतोय खरं आता ड्रॉप झाली आहे. दाफलक आपण जर पाहिलं तर आता 17 धावसंख्येवरती 17. ऑन बोर्ड 17 धावा धावफलकावरती आहे. सागर इरमाले तुम्ही पाहता मार्कवरती आहे. काही हरकत नाही आहे. डीजे रॉनी डीजे कुमार आणि सध्या आपल्यासोबत ॲज अ ऑपरेटर म्हणून काम करतोय दादा निलेश. खूप मोठी टीम आहे डीजे रॉनी निलेश डीजे कुमार जे आपल्याला क्रिकेट विथ म्युझिक एंटरटेन करतात. फुल टॉस फटका फसलाय मिस टायमिंग कॅच ड्रॉप झेल सुटलाय मिळालं जीवनदान. अगदी सोपा साधा हा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस पकडोगे कॅच तो आप जीतोगे मॅच. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं सावली क्रिएशन वाडा अतिशय सुंदर ड्रेस कोड मॅन्युफॅक्चरिंग जे करण्यात आलं ड्रेस कोडचं खूप सुंदर पॅटर्न्स आहेत. त्याबद्दल आवर्जून कौतुक करू सावली क्रिएशन वाडाचं. आणि मयूरदादा प्रतीकदादा यांच्या माध्यमातून नेहमीच प्रवेश फी अगदी फार या स्पर्धेची कमी असते आणि तरी देखील मोठे क्रॅश प्राइजेस प्रत्येक टीमसाठी ड्रेस कोड त्या सोबतीनं 10 विजेत्या संघातील 10 टॉप प्लेयर्सला बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर ऑन साईडला बॉल आडवा बॅटनं दी अलॉंग दी कार्पेट खेळलेत. मिड विकेटला जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. ड्रेस पार्टनर ज्याची आपण चर्चा करत होतो त्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे. थोड्याच वेळात प्रतीकदादा किंवा अनिकेतदादा ती योग्य ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहता स्कोर सिंगलला पुढे चालला. सिंगल डबल्स येतात. मागच्या लगातार 4 सिंगल त्यानंतर एक डबल धावफलकावरती ॲड झाली आहे आणि धावफलक सध्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रोहित आम्हाला माहिती देत असताना धावफलकावरती झालेत 21 धावा. इज 21 ऑन बोर्ड 21 धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. स्वयंकाचं सत्र पुनश्च एकदा सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. जशी जशी आपण जर पाहिलं तर संध्याकाळ होत जाईल. अंडर द फ्लड लाईट्स एक वेगळं क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर भरपूर अशा प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला वाढताना जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर हेमंत आहेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि ओव्हर नंबर 3 रफ्तार म्हणून नेहमीच ओळख राहिली हेमंतची. हेमंत बॉलिंग मार्कवरती आहेत. स्ट्राइक एंडवरती जियाद खान. हाफ ट्रॅकर बॉल उडवला स्ट्रेट खेचण्याचा प्रयत्न आडवा बॅटने फिल्डर आहे चुकी होणार नाहीये. उमेश पवारने टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर जियाद खान सके फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये नुरा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होत आहेत. सातत्यानं एक वेगळं क्रिकेट नेहमीच गेले कित्येक वर्ष पाहिले. नुराचा एक अष्टपैलू खेळाडू आणि एक अग्रेसिव्ह बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे आणि सातत्यानं
टेनिस क्रिकेट विश्वपटलावरील एक मोठं नाव म्हणजे नुराला तुम्ही पाहता आता स्ट्राईक एंडवरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 22 धावा धावफलकावरती आहे. 22 मॅजिकल इक्वेशन आणि स्कोर कार्ड 22 धावा धावफलकावरती आहेत. हेमंत बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल नुरा स्ट्राईक एंडवरती पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर स्वीट करण्याचा प्रयत्न इथं फिल्डर धावतात अलॉंग विथ द कार्पेट आणि ते बॉलला नक्की स्टॉप केला. अखरी मुवमेंटला लास्ट मुवमेंटला इथे या 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जर पोहोचलंय 24-24. 24 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ कंप्लीट. पहिला बॉलवरती आपण जरूर पाहिलं विकेट आली. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 आजचा पहिला दिवस. धमाकेदार सुरुवात आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली आहे आणि सातत्याने गेले कित्येक महिने या स्पर्धेची चर्चा प्रत्येक जण नक्कीच आतुरतेने वाट पाहत असतो. इकडे अपील करण्याचा प्रयत्न लाऊड अपील परंतु इकडे आपण पाहतोय लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल जरूर मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जर पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन अ बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. अजय भवानी शिरगाव संघ खेळतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक अरुणजी तुकाराम सुरवस यांच्या माध्यमातून नक्कीच आज संघ दाखल झालाय. नक्कीच एक अतिशय चांगलं कार्य आहे सुरवळ साहेबांचं. अगदी आपल्या परिसराचा आपल्या वॉर्डाचा सर्वांगीण विकास घडवण्यामध्ये आवर्जून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. या कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. इथे फटका चालला सरळ डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि याच दरम्यान सात्विक देखील सध्या मॅच एन्जॉय करतोय. सात्विक शोधतोय पूर्ण ग्राउंडमध्ये प्लस डगआउटमध्ये की मेरे पप्पा कहा खेळते हुए नजर आएंगे, पण त्याला कुठे माहिती आहे सध्या पप्पा 12वा बसलाय. खेळाडू सारे मैदानान खेळती जितीन ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1 ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. थँक्यू. पुरुष एकदा हेमंत बॉलिंग मार्कवरती. येस ओ टू मॅच. पुन्हा एकदा आपण मॅच कडे बघतोय. संध्याकाळचं सत्र आहे. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एका बाजूला प्रश्वी 11 जाता राजा पुन्हा एकदा त्या दिशेने फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 6 षटकार. खूप सुंदर बॅटिंग करते या टीम प्रश्वी 11 झांडाराजा बदलापूर. या टीम आता शंका नाही आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं हे षटक खूप महागडं ठरलं. लगातार 2 बॉल 2 षटकार येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि अंतिम अजूनही बॉल 1 पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर रन्स खूप सुंदर आलेत. आता रन्स वेगानं बरसतात. हाफ ट्रॅकर हाफ अँड पुल करायचं होतं. जास्त हाईट बॉलला मिळाली नाही. गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर त्यामुळे जे पुल करायचं होतं तिकडे टायमिंग व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाही आणि लॉंगॉनला आला बॉल. हाफ अँड पुलचा फटका तिकडे जाते. विकेट धक्का लागला मैदानावरती. टीम प्रश्वी 11 झांडाराजा बदलापूर संघाला. कारण की 3 ओव्हर देखील कंप्लीट झाली आहे. चला पाणी 12th मॅन. चला बघा विनंती आहे खेळाडू कक्षामधून आपण जायचं. एक प्लेअरने विनंती आहे पाणी आतमध्ये घेऊन जा. विनंती आहे प्रत्येक मॅच मध्ये आपण नक्कीच ही माहिती पोहोचवतोय. बघा 3 ओव्हरसाठी 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे हे देखील नोंद घ्या. तर नंतर ब्रेक कुठल्याही प्रकारचं देण्यात येणार नाही. स्वप्नील चाललेत मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक होतोय. संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात. अगदी प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षकांची अफाट गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी सुरुवातीला आपण जो पाहिलं जिथं एंट्रन्स गेट आहे लेफ्ट हँड साईडला आपण पाहिलं तर युवराज सिंग स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. तदनंतर जसप्रीत बुमराह स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. सूर्यकुमार यादव स्टँड, महेंद्रसिंग धोनी स्टँड, सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. शुभमन गिल स्टँड, रोहित शर्मा स्टँड, विराट कोहली स्टँड आणि एका बाजूला मुख्य व्हीआयपी टाईसच्या अगदी कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला अजिंक्य रहाणे स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. नीटनेटकं प्रामाणिक असं आयोजन नक्कीच पाहायला मिळतोय. मयूर ग्रुप याच्या माध्यमातून ही धमाकेदार स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर साहेबांना नक्कीच उजाळा देणारी ही स्पर्धा आणि त्यांच्या आठवणीला खऱ्या अर्थानं वाव देणारी ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते.
आणि ही एवन जोडी अर्थातच मयूरजी पिसेकर साहेब असतील सकाळपासून नक्कीच उपस्थित आहेत आणि अगदी पूर्णपणे शहानिशा या स्पर्धेशी जरूर करतात कारण की क्रिकेटवरती अत्यंत असणारं असं प्रेम आणि सातत्याने आपण जर पाहिलं नेहमीच पाठिंबा संपूर्ण बदलापूर टेनिस क्रिकेट विश्वाला नक्कीच दिलाय आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळते जगन्नाथ क्रीडा संकुलावरती स्पर्धा संपन्न होती आजचा पहिला दिवस डे 1 नेहमीच आपण जर पाहिलं तर सातत्याने जेव्हा जेव्हा जाणता हा संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा नेहमीच नामांकित उद्योजक आणि समाजसेवक आमचे विशालजी राऊत साहेब असतील पाठिंबा असतो तदनंतर आमचे राजू पवार सर त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू नेहमीच सातत्याने पाठबळ टीम जाणता संघासाठी नेहमीच राहिला तर याच दरम्यान शुभागमन झालंय बर्थडे बॉय व्यासपीठावरती उपस्थित होतोय विवेक पिसेकर विश हॅपी बर्थडे विवेक आज त्यातल्या त्यात व्हॅलेंटाईन डे सगळ्या इम्पॉर्टंट मीटिंग अटेंड करून फायनली इव्हनिंग सेशनमध्ये भाऊ फ्री झालाय तर विवेक पिसेकरला आपण देऊयात वाढदिवसाच्या आपल्या मयूर ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे विवेक 38 धावा फलकावरती आहेत बॉलिंग मार्कवरती रवीला तुम्ही पाहतात रवी बॉलिंग मार्कवरती आहेत पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय हुक केलाय आणि फिल्डर पाठमोरी धावतात इकडे हुक केलाय आणि केला धावा इथे बुक 4 धावा आलेला चौकार हल्ला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिला इकडे देखील आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिसमॅच टायमिंग तुम्हाला पाहायला मिळतोय प्रॉपर टायमिंग झाला नाही तोपर्यंत इकडे या 2 धावा कंप्लीट होतात क्या बात आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाफलक जर पोहोचणार आहे 44 ऑन अ बोर्ड 44 धावा धाफलकावरती जरूर पाहायला मिळतात सायंकाळचं सत्र पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रत्येक घराघरात नक्कीच पोहोचवण्याचं काम करते आमची संपूर्ण ब्रॉडकास्ट टीम तुम्हाला जरूर पाहायला मिळते tenniscricket.in वाहिनीवरती तुम्ही स्पर्धा नक्कीच एन्जॉय करता इरफान रॅकेटवरती इकडे स्ट्रेट उडवलाय फटका दमदार आहे फटका पॉवरफुल आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय सीमा पार आलेला हा चौकार थँक्यू चौकार आलाय अगदी मी तर म्हणेन या स्कोर कार्डला संजीवनी देण्याचं काम केलंय या चौकारानं 3 बॉल अगदी आपण जर पाहिलं तर फेस करत असताना इरफाननी 10 धावा त्याच्या पाठमधून नक्कीच बनवल्यात 48 धावा दाफलकावरती पाहायला जरूर मिळतात 48 ऑन अ बोर्ड पुन्हा एकदा पुढचा बॉल रवी बॉलिंग मार्कवरती आहे इरफान यावेळी स्विच हिट केले अल्टीपळती खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत सागर त्याला बीट करून मागे चाललाय बॉल आणि अखेर बॉल चाललाय सीमा रेषा पार धावा मिळतात 4 चौकार टीमची हाफ सेंचुरी देखील कंप्लीट झाली आहे 52 धावा दाफलकावरती लागले गेल्यात प्रश्वी 11 जाणता राजा या टीमचे इकडे देखील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु इकडे पाहावं लागेल थोडीशी चूक घडली आहे फिल्डर धावतात आणि इकडे बॉलला नक्की स्टॉप करतील तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या अंपायर सिंगल 22च्या माध्यमातून या 2 धावा एकवडल्या जातील 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जर पोहोचेल 54 धावा 54 ऑन अ बोर्ड ओव्हर नंबर 4चा नक्कीच खेळ कंप्लीट झालाय आणि 54 धावा धावफलकावरती लागले गेल्यात षटक क्रमांक 4 कंप्लीट होतोय 54 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात आणि एक चांगली मॅच नक्कीच रंगत असताना मैदानावरती पाहायला मिळेल एका बाजूला टीम फाईट करत असताना प्रश्वी 11 जाणता संघ खेळतोय दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खरं आता अरुजी तुकाराम सुरवळ साहेब विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदचे त्यांनी बांधलेला आणि त्यांनी पुरस्कृत केलेला जय भवानी शिरगाव हा संघ इन ऍक्शन मध्ये जरूर खेळतोय एका बाजूला आपण जर विचार केला तर सागर इरमाल यांचा संघ दुसऱ्या बाजूला सागर देशमुख यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय म्हणजे आता बिग फाईट बॅटल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगतोय
पहिल्या फेरीतील आपण जर पाहिलं तर शेवटची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते. मॅच नंबर 4 पहिल्या राऊंड मध्ये बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा हेमंत आलेत. हेमंत पवारला तुम्ही पाहतात बॉलिंग मार्कवरती या. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 तुम्हाला पाहायला मिळतो आहे. वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि हेमंत पवार तुम्हाला बॉलिंग मार्कवरती पाहायला जरूर मिळेल. स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर नूरा आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती इरफानला तुम्ही पाहतात. दोन्ही विस्फोटक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पहिला बॉल हेमंतचा. पहिला बॉल इथे आपण पाहतोय अतिरिक्त धाब्याने सुरुवात जरूर केली आहे. पास कॉल व्हाईट बॉल. लाईन खराब आहे, लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते जरूर. सुरुवात इथे अतिरिक्त धाब्याने जरूर केली आहे हेमंत पवारनं आणि एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच सातत्याने ओळख राहिली आहे हेमंतची. वैयक्तिक पुनश्च एकदा विश्वास दाखवला टीमने देखील वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी. पुढचा बॉल इकडे ओव्हर द कव्हर सीट केला, फटका देखना बैठक स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में. नूरा का बल्ला कर रहा है हल्ला. शेरन सिक्सर. इंटरनॅशनल लेवल सारखा स्टँडर्ड हैया चषकाचा. थँक्यू. तब्बल 61 धावा फलकावरती आहेत. 61 ऑन बोर्ड. बॉलर तयार पुन्हा एकदा. 61 धावा फलकावरती आहे. इकडे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मिस मॅच टायमिंग तुम्हाला पाहायला मिळतो. एक सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने दाफल जर पोहोचेल 62 धावा 62 ऑन बोर्ड. समयात आपण पाहिलं तर वाल्टमॅन दोन्ही टीमचे आहेत कॉम्बॉक्समध्ये. उमेश सोनकर असेल एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे आणि अनिकेत भोसले देखील इथे उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे 12th मॅन मला जरूर पाहायला मिळेल कॉम्बॉक्समध्ये. त्यांचं देखील स्वागत आहे. सातत्याने 12th मॅन देखील फार महत्वाचं असतं. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. गोलंदाज इकडे असलाय आणि बॅटर इरफान इकडे नक्कीच नाराज आहे, रुसलाय. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक यावीस लागत असताना तिसरा टीम प्रश्वी 11 जाणता राजा संघाला फलंदाज बाद. होतोय सेफ आलेत इनाट नंबर 5 वरती. नवीन बॅटर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. धाबा फलकावरती आहेत 62 ऑन बोर्ड. शेवटचं आपण जर पाहिलं तर जुनी 3 बॉलचा जरूर खेळ बाकी आहे. शेवटचे 3 बॉल 3 to go. अनिकेत आहेत बॉलिंग मार्कवरती पाहायला जरूर मिळतील. पण जर पाहिलं तर माफ करा हेमंत आहेत बॉलिंग मार्कवरती. अनिकेत आमच्या समेत 12th मॅन आहे. फुल टॉस बॉल इकडे आपण पाहतोय. फुल टॉस बॉल वरती बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर आणि सैफने देखील सांगितलंय इलाका हमारा और धमाका भी हमारा. ठोकलाय सिक्सर. असा अंपायरचा इशारा या ठिकाणी येतोय. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं टॉससाठी. श्री गणेश मानकिवली जी खेळणार आहे आज मिहिरा ग्रीवा 11 या नावाने आणि त्यांना फाईट करेल टीम जहानुमान ऐरंजाड. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं इनिंग ब्रेक मध्ये. चला यस नक्कीच एक सिंगल तुम्हाला जरूर पाहायला मिळते. दाफलक जम पोहोचलंय 69 धावा दाफलकावरती आहेत. 69 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आणि 69 धावा दाफलकावरती लागले गेले आहेत. आता शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. शेवटचा बॉल आडवा बॅटने केलाय हा कडवा प्रहार. शेवट गोड केला आणि शेवटच्या बॉलवरती देखील इकडे नूरा का बल्ला बोल रहा है हल्ला. क्या बात है. और एक रन सिक्सर.
हिलं आणि खूप चांगलं टार्गेट मैदानावरती अनुज उभं झालाय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि ज्या 65-70ची चर्चा करत होतो ना मैदानावरती, टीम पृथ्वी 11 जांडा राजा बदलापूरनं सांगितलं चलो आ देखे जरा कितने पंत है रन, आणि त्यांनी मैदानावरती धावा बनवल्यात 75 आणि 76 धावेचं एक मोठं लक्ष मैदानावरती उभं झालंय. टॉस टाइम आहे. जाऊयात आपण आवाज बदलापूरचा, ज्या आवाजानं जोवेली गाव आणि पूर्ण बदलापूर दणानून सोडलं. मिस्टर माडी धुळे, इट्स ओव्हर टू यू माडी सर. धन्यवाद ओमकारजी शेट्टे सर. या आपण टॉस करू. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड या संघाच्या संघनायकाला विनंती करेन की लवकरात लवकर आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. लक्षात असू द्या, प्रतिस्पर्धी संघ आपला संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या इनिंगचा एक बॉल जरी खेळपट्टीवरती पडला तरी तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल, याची नोंद घ्या. प्रत्येक संघाला ही अत्यंत महत्वाची सूचना आहे. नेहिरा ग्रिया 11 श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली या ठिकाणी उपस्थित आहे. नेहिरा ग्रिवा 11 ओके, या नावाने आज संघ खेळतोय. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे लवकरात लवकर आपण दाखल व्हायचे. सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर खेळपट्टीवरती पडला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल, अशी या महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. हे लक्षात घ्या, कारण सकाळच्या सत्रापासून आपण प्रत्येक संघाला या ठिकाणी या सूचनांचं या ठिकाणी आपण पाहिलं तर पालन करताना पाहिलेलं आहे. कारण चालू सामन्याच्या मध्यंतराला प्रत्येक संघाचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय आणि याही मॅचचा या ठिकाणी आपल्याला नाणेफेकीचा कौल करायचं. नेक्स्ट मॅच तुम्हाला एक बिग बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे 11 आणि स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे 11 पुरस्कृत या ठिकाणी आपल्याला संघ पाहायला मिळेल. खरं तर जय म्हात्रे आणि निखिल सुभाष मेहर यांच्या वतीनं बांधण्यात आलेला हा संघ जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड. माणिकुली संघ आणि माणिकुली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत निलेश मराठे. लक्षात असू द्या, जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर 2 बॉलची पॅनल्टी लागू शकते. एक लक्षात असू द्या. त्यानंतर जर संघनायक या ठिकाणी उपस्थित नसेल आणि पॅनल्टी लागल्यानंतर तुमची कोणत्या प्रकारची अरेरावी या ठिकाणी ऐकून घेतली जाणार नाही आहे, याची दक्षता संपूर्ण संघाने घ्यायची आणि संघनायकाने सुद्धा घ्यायची आहे. या मॅचकडे आपण जाऊ. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होतीये. जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव, सध्या आपण पाहतो नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय अरुणजी सुरवळ पुरस्कृत हा संघ सध्या पाहायला मिळतोय आणि आता चेसिंगसाठी सज्ज झाले. सलामीची जोडी. नाव बॅक टू क्रिकेट, हो टू कॉम बॉक्स. या ऐकूया कॉमेंट बॉक्समधून आवाज सन्माननीय ओमकारजी शेट्टे सर आणि पियुजी बाबरे यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सरांचा आवाज तिकडे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण ऐकला. टप्पा पडला, चालला बॉल, स्वीप कव्हर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. आज की शाम किसके नाम, त्याचं उत्तर थोड्याच वेळात या मैदानावरती आपल्याला सापडेल. ओमकार सर थोडासा तुमचा वेळ घेतोय. खरं तर 2 बॉलची पॅनल्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे एरंजाड संघाला. लक्षात असू द्या, जो संघ नायक या ठिकाणी उपस्थित नसेल त्या संघाला 2 बॉलने पॅनलाइज केलं जाईल. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे. आणि त्यातल्या त्या रूल असे आहेत, जर 1 ओव्हर नंतर देखील तुम्ही या ठिकाणी उपस्थित नाही झालात तर पेनल्टी अजून इम्प्लिमेंट होईल. ड्रॉच्या वेळी हे सगळे रूल्स तुम्हाला सांगितण्यात आलेत. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा सांगतोय, टीम एरंजाड कोणताही प्रतिनिधी किंवा टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल तर रिक्वेस्ट तुम्हाला त्वरित या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. जर हे ओव्हर संपलं तर जे 2 बॉलची पेनल्टी आहे त्याच्यामध्ये अजून इम्प्लिमेंट होईल, याची काळजी घ्या. ऑलरेडी ड्रॉला तुम्हाला तसे नियम सांगितण्यात आलेत. प्रत्येक ओव्हर नंतर 2 बॉल वाढत जातील. म्हणजे जर तुम्ही 1 ओव्हर नंतर नाही आलात तर अजून 4 बॉलची पेनल्टी लागेल.
चला आलेत कॅप्टन सनी राणे. समोर क्षेत्ररक्षक उपस्थित आहे मिड ऑनला. आणि या ठिकाणी आपण पाहताय फायनली डॉट बॉल ज्याची गरज होती तो मैदानावरती आलाय आणि निर्धाव चेंडूची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. आपण प्रत्येकदा फोमकार सर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये म्हणत असतो की 1 रन 1 मत आणि 1 मिनिट महत्वाचा आहे. तो 1 मिनिट कदाचित एरंजट संघासाठी येणाऱ्या काळामध्ये भारी पडू शकतो. 2 चेंडूचे पॅनल्टीचे अनाउन्समेंट मॅनेजमेंट टीमच्या वतीनं करण्यात आलेले. ओळात ऑनगोईंग मॅचकडे बॉलिंग करतो विलास. उलटॉस लीव केलेला कदाचित चेंडू फिंगर रोल करत असताना पंचांचा इशारा वाईट बॉल आलेला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. नाही, खूप सुंदर अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय पवार सर त्यांना साथ देतात, अभय पाटोळे सर, आणि त्या सोबतीनं आपण या ठिकाणी पाहताय देसाई सर आणि त्यांच्या सोबतीनं महेश लोखंडे सर या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. बॉल समोर डीप मध्ये लॉंग ऑफ कॉल केला. आय विल टेक मी घेतोय. फलंदाज बाद. एका बाजूला पवार दी पॉवर, दुसऱ्या बाजूला लोखंड, पण एका बाजूला अभय सरांसारखा स्टील बॉडी फिटनेस वाला माणूस आहे, एका बाजूला देसाई सरत. जय पवारकडे बॉडी कार्डची कमतरता मुळीच नाही आहे. डाव मैदानावरती आपण पाहता पहिला, आणि तिकडे बनलेत 75 आणि 76 रनचेस या मॅचमध्ये पार करताना एक मोठी विकेट. ज्याला म्हटलं जातं ना पियुष, बडी मछली फर्स्ट चुकी आहे जाल में, मैदानावरती ते घडलंय. एक मोठी विकेट जात असताना फलंदाज बाद झालेत. सागर बॅक टू द आउट. ॲज अ ओपनर संघ कर्णधारांनी त्यांच्यावरती टाकलेली जबाबदारी आणि ती जबाबदारी पेश करत असताना, ती जबाबदारी पूर्ण करत असताना थोडासा प्रेशर बनला. मेंटल प्रेशर क्रिएट झाल्याच्या नंतर प्रेशरला हँडल करू शकलेले नाहीत आणि पहिला धक्का लागलेला सागरच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज आता 3ऱ्या क्रमांकावरती अंशुल आलेत. विलासला सफलता पहिला पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. अधिकचा वेळ आपण घेणार नाही, त्याची आपण नोंद घ्या. क्रीडांगणाच्या चौफेर प्रेक्षकांची अलोट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जशा जसं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलो तशी प्रेक्षकांची अलोट गर्दी. समोर उडवण्याचा प्रयत्न, शॉर्टकव्हर पॉइंटला डीप मध्ये कन्वर्ट केलंय. पहिली कंप्लीट, सेकंडचा कॉल. दोन्ही बॅटर निघाले, 2 देखील बघता बघता इथून पूर्ण झालेला. अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर तेज नॉन स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज कुंदन काहीतरी इशारा अंशुलला देत असताना कदाचित भरपूर दूर होता शरीरापासून. नो डाऊट ॲट ऑल. प्रत्येक टीम लक्षात घ्या, वेळेवरती या, चांगलं खेळा. कुणालाही पेनल्टी लागेल त्याचं दुःख सगळ्यात आधी खरं तर आधी ऑर्गनायझर्सला होतं, बट रूल्स आर रूल्स. त्याच्यामुळे त्या नियमांवरतीच टुर्नामेंट शेवटपर्यंत चालेल. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, ओव्हर द विकेट. आणि असं नाही आहे की तुम्ही पहिला सामना खेळताय, चला सकाळी थोडासा उशीर झाला यायला. जो तुमच्या 12+ जो तुम्हाला एकालाही भान नसेल की आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा आहे, एकाला तरी पोचायचं आहे, मग सनी राणे थोडासा विचार ॲज अ क्रिकेटर तुम्ही स्वतः करायला पाहिजे. कारण स्पर्धा इतकी मोठी आहे की गतवर्षी या स्पर्धेमध्ये विजयाचा आनंद काय असतो तुम्ही जवळून पाहिला. या टुर्नामेंटच्या सेमीफायनलिस्ट तुम्ही राहिलात. 3 ओव्हरमध्ये टॉस केला जाईल आणि त्या सोबतीनं 2 बॉलची पेनल्टी ती मात्र लागलेली आहे टीम जयनुमान एरनझाडला. या ठिकाणी ओमकार सर, ऑफिशियल अंपायर्सला एक विनंती आहे, जर आतमध्ये खेळाडूंना लाईटची आवश्यकता असेल तर आपण कधी एनी मुमेंट लाईट या ठिकाणी चालू करू शकतो. लक्षात घ्या, कारण बॅड लाईटचा सामना कोणत्याच खेळाडूला या ठिकाणी करू दिला जाणार नाही आहे, हे लक्षात घ्या. ही आयोजकांची अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. अगदी बरोबर आहे. जेव्हा बॅट्समनला वाटेल त्यावेळी त्या अंपायर्सला सांगू शकतात की आता मला फ्रंटलाईट हवेत, आणि जर अंपायर्सला वाटलं की आता बॅटलाईटचा इम्पॅक्ट पडला, अंपायर्स देखील कधी फ्रंटलाईट्स ऑनचा इशारा करू शकतात. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेच फ्रंटलाईट टॉवर्स ऑन होतील. अगदी इंटरनॅशनल एखाद्या मैदानावरती ज्या फ्रंटलाईट्स उभारण्यात येतात त्या परमनंट फ्रंटलाईट्स इथे उभारल्या गेल्यात आणि याचं सगळं श्रेय जातं जवळजवळ 80 लाख+ खरं तर इन्व्हेस्टमेंट या नुसत्या फ्रंटलाईटला झाली आहे. आणि त्या 80 लाखाची कमाल काय आहे तुम्हाला आता थोड्या वेळानं समजेल. ओइठी आउट, फलंदाज बाद. बॅटला स्पर्श झाला होता आणि तदनंतर त्या ठिकाणी जातीय विकेट. फलंदाज होत आहेत बाद.
फलंदाज अंशुल देखील मैदानाच्या बाहेर परतलेत. ज्याप्रमाणे आपण स्कोर बुक कडे पाहतात, पूर्णतः रेड इंकनं भरलेला स्कोर बुक. कारण सेकंड इनिंग मध्ये सुरुवातीपासूनच अटॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये नवनवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतात आणि कम्प्लिटली ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये धावा चेस करण्याच्या नादामध्ये सहजतेने विकेट देऊन बसतात. सेकंड ओव्हरमध्ये नुकताच पहिल्या बॉलवरती अंशुलच्या स्वरूपामध्ये सफलता मिळाली आहे गोलंदाज सैफ खान यांना. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न वेगवान टाकला होता सेफने या क्षणाला. प्रॉपर मेरिट नुसार ओमकार सर बॉलिंग सुरू आहे सध्या तरी सेफच्या वतीनं कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खास करून या पॉवर प्लेच्या षटकामध्ये द्यायचा नाही याच उद्देशानं, याच अनुषंगानं तो टिपिकल बॉलिंग इथं पेश करत असताना आपला टप्पा, आपला बेसिक, आपला स्ट्रेंथ ते सोडायला तयार नाहीये गोलंदाज. खूप चांगली बॉलिंग होती. बॅटची लागले लिडिंग एज, कीपर बीट, बॉल मागे चालला, आउटफील्ड फास्ट, धावतात क्षेत्ररक्षक हो, स्टॉप केला फायनली. लास्ट मोमेंटला बॉल फिल्डरला बीट करून चाललाय. थर्ड मॅन लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. स्लिप थोडीशी वाईट ठेवण्यात आली होती आणि त्या कारणास्तव चेंडू निघून गेला बरोबर विकेट किपरच्या वरतून. धावा इथून 4. धावा 76 जरूर आहेत. ऑन पेपर मोठ्या आहेत, परंतु प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला किमान 15 इथून बनवायच्या. त्या धावा देखील चेस होऊ शकतात ऍज पर इक्वेशन गेला तर. लॉफ्का त्यात प्रॉपर झाला कनेक्ट. हळवा बॅटनं कडवा केला प्रहार. मिड विकेट सीमा पार. बॉल चालला प्रेमचा षटकार. मिडल ऑफ द बॅट जसा पिकअप पॉइंट वरनं पिक केला ना, त्याच्यावरती रबर स्टॅम्प होता षटकाराचा. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल मागच्या बॉलमध्ये 4 आणि 6, 2 मध्ये 10 आणि आता हेलिकॉप्टर आणि तो देखील चाललाय लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. यू जमी पर बैठकर क्यों आसमां देखता है, अरे पंखों को खोल मेरे दोस्त, ये जमाना सिर्फ लंबी उडान देखता है. टार्गेट मोठं आहे आणि लढायला मी तयार आहे हे सांगताना बॅटिंग करतोय मैदानावरती फलंदाज. त्याचं नाव प्रेम आहे, बट सध्या गोलंदाजाला तो धोक्यावर धोकाच देतोय. प्रेमनं केलं निव्वळ आक्रमण. ज्या फटक्यांची गरज होती तेच फटकेबाजी आता प्रेमनं सुरुवात केली आहे. कमी गतीने टाकला तो देखील ओळखला. बॅकफुटला जा स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा. 2 चेंडूंवरती आपण ताकद पाहिली. या चेंडूवरती प्रेमनं लिहिलं होतं कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास. बॉल सीमा पार. धावा 4 आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 2 गडी बाद 30 या धावसंख्येवरती 34-2. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. थँक्यू डीजे. अगदी बरोबर आहे. थँक्यू डीजे. आणि ब्रँड बनलाय चषक आपला आहे क्वालिटी A1. आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, झाडाला शोभा असते फुलांची, मंचाला शोभा असते मान्यवरांची, क्रिकेट स्पर्धेला शोभा असते एक भव्य दिव्य आयोजनाची. आणि ते भव्य दिव्य आयोजन आणि व्यासपीठावरती प्रचंड मान्यवरांची गर्दी, स्वतःचं हक्काचं स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल असं नंबर 1 एक महाराष्ट्रातलं मैदान, मग एक आयोजक म्हणून अजून मास्टर प्लॅनर आहात
आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचे बंधुराज. म्हटलं जातं ना, आयुष्यामध्ये भाऊ भावाच्या सोबतीला असला की दुनियातली सगळी संकट अगदी छोटीशी वाटतात. मात्र तोच जर भाऊ भावाच्या विरोधात तर छोटासा दगड पर्वताच्या डोंगरा एवढा वाटतो. आणि या दोन्ही भावांनी आपल्या बंधुत्वाच्या जोरावरती अख्ख्या महाराष्ट्राला इतकंच सांगितलंय, आंधी रोके तो मयूर पिसेकर तूफा, तूफा रोके तो प्रतीक पिसेकर आग का दरिया. दोनो भाई दोनो तबाही. आणि त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं आई वडिलांच्या आशीर्वादानं आयुष्यात आजवर जे काही कमावलंय ते आहे नाव. पद येतो, पैसा येतो, आज येतो उद्या जातो, पण टिकून राहतं शेवटपर्यंत नाव. आणि त्याच आईवडिलांच्या नावासाठी आपल्या कर्तृत्वाच्या क्षमतेच्या जोरावरती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणारं हे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 आजचा पहिला दिवस आहे. आणि प्रत्येक मॅच चांगली रंगते. अजून 46 धावेची गरज आहे. 17 बॉल. फटका फसला, मिसटायमिंग बॉल हवा त्या बॅटची लागली आहे कडा, टॉपेज आणि कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. रनआउट झाले असते. याचं कारण काय? एक छोटीशी मिस्टेक आहे ना, तुम्हाला खूप मोठी ठेस देऊन जाते. बॉलर्स जर आपल्या एंडला थांबला असता रनआउटची विकेट तरी मिळाली असती. तिकडे झाली आहे मिस्टेक, कॅच ड्रॉप आणि रनआउट मिस. हेच तर काही चित्र आहेत. याच तर छोट्या चुका तुम्हाला मोठ्या स्पर्धेमधून बाहेर ढकलण्यासाठी पुरेशा असतात. नुकताच आपण पाहिला टॉसला उशीर येणारे रणजाट संघाला 2 चेंडूची पॅनल्टी लावण्यात आले. या ज्या एक एक क्षण आहे, एक एक मुवमेंट आहे, तो तुम्हाला या मॅचमध्ये बाहेर फेकण्यासाठी पुरेसा आहे ओमकार सर. या प्रमाणच्या चुका तुम्ही कराल, त्या चुका तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये महागड्या ठरतील. लोअर फुल टॉस ऑन साईडला ब्रिजच्या साह्यानं टर्न करतात. क्षेत्ररक्षक पोहोचले डीप मध्ये, प्रोटेक्शन. पहिली कंप्लीट सेकंडचा कॉल अजिबात नाहीये. फिल्डिंग आतापर्यंत तरी चांगली राहिलेली. ज्याप्रमाणेचं टार्गेट पहिल्या सत्राच्या नक्कीच आपण पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये येस फ्लडलाईट्स पंचांकडून इशारा आलेला. मॅनेजमेंट टीमला मी सूचना पोहोचवत आहोत की फ्लडलाईट्स ऑन कराव्यात. हा ऑफिशियलचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला. झालेला धावा 32-32 ऑन स्कोर कार्ड. पंचांकडून सूचना आलेली आहे. येस, त्याचपूर्वी आपण दोन्ही संघांना विनंती करूयात की आताच आपण ड्रिंक्स ब्रेक आपला उरकवून घेत आहोत. 3 षटकांनंतर आपला ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे. आताच ताबडतोब पाण्याची पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये करा. ही स्पर्धा यशाची उंच शिखर गाठणारी स्पर्धा. ही स्पर्धा जसजशी नवनवीन पर्वांमध्ये आलेली आहे. सुरुवातीला आपण मयूर चषक या नावाने स्पर्धा पाहिलं, त्यानंतर काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च देण्यात आलेला आहे. आणि आज जे क्रीडांगण, या क्रीडांगण फक्त मयूर ग्रुप पुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर ISPL मधील संघ या क्रीडांगणावरती आज प्रॅक्टिस सेशन मधून खेळलेले आहेत. या आपण टॉस करू. आपल्याकडे वेळ तोपर्यंत दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या दत्तात्रय कांबरी साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभस्य या ठिकाणी टॉस केला जाईल. या कॉइन स्पिन आपण करू. एका बाजूला मयूर तर दुसऱ्या बाजूला प्रतीक. एवन जोडी आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल होतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. चला, माणिकुली टीम या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि चला निलेश मराठे, फक्त 1 मिनिट आपण यायचं. एक मिनिट आपण या ठिकाणी माणिकुली संघ कॉल करेल. ओके, प्रतीक असा कॉल आणि टॉस या ठिकाणी जिंकलेल्या माणिकुली संघाने ऑलरेडी पहिला निर्णय देखील त्यांच्याच बाजूने केला होता, परंतु आता निलेश मराठे आमच्या समवेत आहेत. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. चला, दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ.
मी मान्यवरांना विनंती करेन की आपण स्थानबद्ध व्हा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी चालू होईल. तत्पूर्वी या चालू मॅचकडे आपण जाणार आहोत. क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता अंडर फ्लड लाईट्स या ठिकाणी हे मॅच चालू होते. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम बॉक्स. 14 मध्ये 40 ची गरज असताना ऑफस्टिक उखळवून लावलेली आहे. इराद्यांना निस्सनाबूत करून लावलेले या चेंडून आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. अ, 13 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल निर्णायक राहिलेला. अंडर फ्लड लाईट्स ज्यासाठी हे क्रीडांगण ओळखलं जातं त्या फ्लड लाईट्स आता स्विच ऑन झालेल्या आहेत. मजा येणाऱ्या मॅच मध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कुठल्याही संघाला विजयाची गॅरंटी देणं कठीण आहे. एव्हरीथिंग इज फेल इन फ्रंट ऑफ दिस ग्राउंड. मग आता मैदानाच्या आतमध्ये 13-40 इक्वेशन बाकी आहे. मोठा फटका आला तर मजा येणार अंतिमच्या 2 षटकांमध्ये. बोलत या लॉफ करतात. मिड ऑफ वरती आहे. त्याचाच फायदा उचलला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेसबॉल हिट. सीमा पर एक टप्पा घेत अलाय चौकार. इक्वेशन मध्ये बदल होत असताना जिथे 13 मध्ये 40 करायच्या होत्या अलाय चौकार. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावसंख्येची गरज. आणि शिरगाव दोन्ही संघांना एकमेकाचे डावपे जरूर माहिती आहेत परंतु या मैदानाच्या आतमध्ये भाकीत वर्तवणं कठीण आहे. कारण या क्रीडांगणावरती होत्याचं नव्हतं झालेलं आहे आणि नव्हत्याचं होतं झालेलं आहे. या क्रीडांगणावरती आपण 6 मध्ये 30 चेस होताना पाहिलेत परंतु या क्रीडांगणावरती 6 चेंडूंमध्ये 1 धाव वाचवताना आपण पाहिलेले आहेत. अंगावरती झोमणारा हा गारगार वार आता नक्कीच आपल्याला फील द्यायला सुरुवात झालेली आहे. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहे आणि चौफेर क्रीडांगणाच्या आपण दाढी पाहतात त्या कारणासह या गुलाबी थंडीमध्ये रंगणारे अंतिमच्या मॅचेस देखील तितकाच मजा देणाऱ्या मॅचेस असणार आहेत. तत्पूर्वी सूर्य ही मॅच जिथे इक्वेशन आता येऊन पोहोचलेला आहे. 12 चेंडूंमध्ये 36 धावसंख्या. झुमकार सर काय सांगाल? इक्वेशन 50-50 आता मॅच बॅलन्स झालेलं. 18चं आस्किंग रन रेट आता येऊन पोहोचलेलं. का वाटतं कुणाचं परड सध्या तरी जड दिसतंय? नाही, संध्याकाळचं सत्र ज्यावेळी हवेचा वारवा एका दिशेनं वाहतोय त्यावेळी दोन्ही एंडनं क्रिकेट 2 ओव्हर्समध्ये खेळावं लागणार आहे. दोन्ही रायटी बॅट्समन विकेटवरती बॅटिंग करतायत. अशा स्टेजला 18ची सरासरी जर चेस करायची झाली तर फलंदाजांना थोडं जास्त एक्स्ट्रा एफर्ट या मॅचमध्ये टाकावा लागेल. गोलंदाजांना या मॅचमध्ये 5 चांगले बॉल या ठिकाणी टाकायचे आहेत तर दुसऱ्या बाजूला बॅट्समनला प्रत्येक बॉलवरती एक स्कोरिंग शॉट, सिंगल, डबल, चौकार, षटकार या मॅचमध्ये शोधायचे आहेत. चौथ्या षटकाची झाली आहे सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय इरफान. एक इरफान पठाण टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये ज्यानं पाकिस्तान विरुद्ध हॅट्रिक काढली आणि पूर्ण जगासमोर टेस्ट क्रिकेटमध्ये अगदी पहिल्या ओव्हरमध्ये जिकडे हॅट्रिक काढून एक इतिहास त्यानं घडवला. हा इरफान मात्र व्हाईट बॉलनं सुरुवात करतोय. त्याच्या अगेन्स्ट 18 ते 20 धावा आल्या तर मात्र पियुष मॅचला मजा आली. हा चांगला टाकला टप्प्यावरती. अगदी परफ्यूम बॉल शॉर्ट ऑफ लेन हाफ ट्रॅकर तिकडनं उसळी घेत असताना फलंदाजाच्या नजरे आणि नाकासमोरून निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. येणारे 11 बॉल जिंकण्यासाठी अजून 35 धावाची गरज आहे. कसं वाटतं पियुष? फ्लड लाईट्स ऑन झालेत. सुपर व्ह्यू आहे ग्राउंडचा. तू कोणत्या दृष्टिकोनाने या मैदानाकडे आता पाहतोस? तर प्रत्येकाचं आपण पाहिलं पर्स्पेक्टिव्ह आता चेंज होते. या स्पर्धेला पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय कारण डीप फॉर्मॅटचे क्रिकेट आपण बऱ्याचदा अशा प्रकारच्या क्रीडांगणावरती पाहिलेलं आहे परंतु अंडर फ्लड लाईट्स खेळण्याची मजा काही और असते. आणि ही स्पर्धा म्हटल्याच्या नंतर बरेचसे संघ उत्सुक असतात. जशी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला माहिती मिळाली की 120 संघांचा तब्बल या स्पर्धेमध्ये जवळपास सहभाग होता. बऱ्याचशा संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश देखील मिळाला नाही आहे. यांची खऱ्या अर्थानं आयोजकांनी स्वतःहून देखील दिलगिरी व्यक्त केली की आपण दिवस देखील वाढवलेत. भरपूर संघांना सहभाग देण्याचा त्यांची देखील इच्छा आहे परंतु अखेर
जो संघ वेल डिझर्व करतो त्या संघाला नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळतं आणि मैदानाच्या आतमध्ये हे दोन वेल डिझर्विंग संघ एकामेकाच्या विपक्षामध्ये उभे टाकले गेले, जिथे नुकताच चौकार आला या 4च्या मदतीनं. धावा बनल्यात 46 इक्वेशनचा विचार केला तर आता विजयासाठी 9 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 9 चेंडूंमध्ये 30 धाव संख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये इरफान बॉलिंग करताय. अटॅक करावा लागेल, प्युअर डॉमिनेटिंग क्रिकेट हवा. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जात, फक्त डिफेन्स. डायरेक्ट हिट कदाचित बनवू शकली असती तर काम तमाम होतं. रिस्क घेतलेला नाहीये. एक सिंगल या बॉलवरती मिळते. शेवटच्या अंतिम 2 बाकी राहतात. 30 करायच्या होत्या. 9 मध्ये आता 8 बॉलचा खेळ बाकी. 8 मध्ये 29 ची गरज आहे. या येणाऱ्या 2 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके, किमान 8 ते 10 धावा आले तर अंतिम ओव्हर मध्ये मजा येईल. फ्लड लाईट्स ऑन झाल्याच्या नंतर थोडंसं कदाचित मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याचाच फायदा गोलंदाजी करत असताना जाणताराचा बदलापूर संघाने घेतलेला. हो, पाठीमागे निघाला चेंडू. रन साठी देखील प्रयत्न केलेला दोन्ही फलंदाजांना. 1+1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती मिळतात. टोटल आता पुढे सरकेल. टोटल धावून पोहोचलेली आहे 49 या धावसंख्येवरती. बऱ्याचशा मोठमोठ्या खेळाडूंना स्वाभिमान, मानवंदना देण्यासाठी आपण स्टँड उभारलेले आहेत. प्रत्येक स्पेक्टेटरची काळजी या स्पर्धेच्या निमित्तानं घेण्यात आलेली आहे. दूर आहे शरीरापासून. मॅच अजून संपलेली नाहीये. आणखीन एक वाईट बॉल इथून फेकण्यात आलेला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 50 वरती. आता बॉल बाकी राहत आहेत. पन्नास धावा झालेला. 26 ची गरज. सरळ खेळतात. बॉलर्स बॅकडाऊन, रन साठी जागा बनवली आहे. चान्स ऑफ रन आउट. ट्रॅकिंग एंडला थ्रो झालेला नाहीये. 1 मिळेल या बॉलवरती. शेवटचा बाकी राहील. 51 झालेल्यात विजयासाठी. 25 इथून करायच्यात. मोठा फटका. 6 मध्ये 19 राहतील. चौकाराला 21 राहतील. मजा येणाऱ्या मॅच मध्ये 7 बॉलचा आता खेळ बाकी. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. रंगली ही मॅच. अंतिम टप्प्यामध्ये आली आहे मॅच. या एंडने फटके येताना आपण पाहिलेले. आता शेवटच्या बॉलवरती काय होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती सध्या तरी आपण स्ट्रायकिंग एंडला, प्रेम स्ट्रायकिंग एंडला. 1 बॉल निर्णायक राहणार आहे. 7 मध्ये 25. बॉलिंग मार्क वरती इरफान तयार. लॉफ करतात. लॉंग ऑनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला. हो, गुड फिल्डिंग. वाचवल्या धावा आपल्या टीम साठी. मोक्याच्या क्षणाला फक्त 1 रन ओव्हर कंप्लीट. 4 षटकांचा खेळ इथून अटपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात 52. 6 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल विजयासाठी 24. वीर वीर नारा सायो तारा लागाटे काम भेटलाई र. वीर वीर नारा सायो तारा लागाटे काम भेटलाई र. चला थोडं स्पीडअप करा, फास्ट खेळा, वेळ जास्त जातोय. टाइम अलर्ट. 4 ओव्हरसाठी तुम्ही वापरली आहेत 22 मिनिटं. त्यामुळे अंपास 2 मिनिटं फिल्डिंग टीम लेट आहे. आजचा खेळ बाकी 6 मध्ये. चेक 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 चेक. अंपास 2 मिनिटं लेट आहे. सांगितलं सर मी तुम्हाला की 4 ओव्हरसाठी 22 मिनिटं वापरलेत म्हणून. 4 फिल्डर नाही, सगळं ऍडजस्ट करून मित्र. अकॉर्डिंग टू स्कोरर. आमचं काही नाही आहे. जे स्कोरर सांगेल ते आम्ही तुम्हाला अंपायर्सला मेसेज पोहोचवतो. धन्यवाद मित्रा. ते 3.5 मिनिटं सोडून कुणाल दादा तुला तरी डबल सांगायची गरज मला तरी वाटतं नाही पडली पाहिजे. वळवत मॅचच्या दिशेने 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 24. 6 चेंडूंमध्ये 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. हे जर आले तर स्ट्रायकिंग एंडला असणारा फलंदाज प्रेम शरीरापासून दूर
वाईट बॉल, पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळेल. म्हणजे आता 6 मध्ये 23. येस, पंचांना वाईट बॉल दिला जरूर, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून पंचांच्या निर्णयाला ऑब्जेक्ट चॅलेंज इथून करण्यात आलेला. DRS डिमांड केली आहे फिल्डिंग टीम कडून. सहा मध्ये 24 बनवायच्यात. पहिला वाईट कदाचित पंचानंतर घोषित केलेला. बघूया त्याच निर्णयाला चॅलेंज इथून करण्यात आलेला आहे. 6 बॉल 24 करायच्या 6 चेंडूंमध्ये जाणताराचा बदलापूर बनाम मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. जय भवानी शिरगाव या दोन संघांमध्ये सुरू या अप्रतिम लढत. पंचांच्या निर्णयाची वाट आपण पाहत. वाईट बॉल, पंचांचा इशारा. व्हाईट बॉल, टेक्निकल रूम मधून पंच इशारा आलेला. इट्स अन व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. म्हणजेच जो रिव्ह्यू घेतला होता गोलंदाजी करणाऱ्या टीमनं तो रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला. आता 6 चेंडूंमध्ये 23 करायच्यात. व्हाईट बॉल 6 बॉल मध्ये आता 23 करायच्यात. 23 जर बनल्या तर प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक चौकावरती प्रेमचे बॅनर झळकतील, यातील मात्र काही शंका नाही. 6 बॉल 23 ची गरज बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज स्वप्नील पुन्हा दूर ठेवला. लेंथ मिळत नाहीये गोलंदाज स्वप्नीलला. बघूया त्याचाच फायदा उचलला जाईल का. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. आता इक्वेशन जे 6 मध्ये 24 होतं आता ते आलेलं आहे. 6 मध्ये 22. 6 बॉल 22 धावा, 3 षटकार, 1 चौकार. अन्यथा 6 मध्ये 4 षटकार. काहीही घडू शकते या मॅच मध्ये. दोन्ही टीमला हार नाहीये मंजूर. दोन्ही टीमला जिंकणे जरूर, कारण त्यांचं स्वप्न होतं ही स्पर्धा खेळण्याची. त्यांचं स्वप्न होतं ही स्पर्धा जिंकण्याची. त्यासाठी पहिला सामना त्यांना जिंकावा लागणार आहे. पहिला खेचून मारलेला आणि तो चाललेला सीमा पार. आलेली सुरुवात. पहिला आलाय लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर. भव्य षटकार. परफेक्ट होता. बॅट वरती जसं आला ना त्याच्यावरती मोहर उमटलेली होती, ती म्हणजे षटकाराची. आणि जरी एक फिल्डर आत आल्यानंतर जास्त टीम हडल तुम्ही कॉल करू शकत नाही आहात. प्रतीक दादाचा एक इम्पॉर्टंट मेसेज आधी अंपायर्स पर्यंत आम्ही पोहोचवतो. जय सर, या सगळ्या गोष्टींची आज आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, कारण फ्लडलाईट्स टॉवर्स ऑन झालेत. वेळ वाचवणं आपल्यासाठी तितकंच महत्वाचं. बॉल तयार. प्रश्वी 11 साठी विजयाची संधी समोर आहे, पण मध्ये अडथळा बनलाय आणि सलगचा मारलाय. या ठिकाणी दुसरा आधी लॉंगॉनला आडव्या बॅटनं, तर आता हेलिकॉप्टर. जिकडे 4 षटकार मारायचे होते तिकडे आता समीकरण मैदानावरती उरलंय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन पाहिजे 10. 11 चेंडू आणि वैयक्तिक 35 वरती बॅटिंग करताना 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं फलंदाज खेळतोय, ज्याचं नाव जो सध्या कर्दन का बनलाय या मैदानावरती गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. लक्ष खूप दूर होतं. 24 धावा जवळ अशक्य वाटत होत्या या स्टेजला. तिथे सामना येऊन थांबलाय. 4 चेंडू 10 धावा. आता परिषदाला टेन्शन आलं असेल की एक्झॅक्टली नशीब साथ देणार तर देणार कधी. एक पुरस्कर्ता म्हणून नेहमीच क्रिकेट सोबत लॉयल राहिलाय. क्रिकेटची अगदी सेवा करणारा, धर्म मानणारा नाव हर्ष परेश चौधरी. त्यांनी पुरस्कृत केलेला प्रश्वी 11 संघ जांडाराजा बदलापूर मैदानावरती खेळतोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एक चांगला बॉल एका चांगल्या बॅट्समनची विकेट काढण्यासाठी पुरेसा असतो, आणि एक चांगला बॉल मॅचला कलाटणी देण्यासाठी पुरेसा असतो. पण तितकेच चांगली फटकेबाजी एका निसटलेल्या सामन्याला विजय मिळवून देताना इतिहास देखील घडवतोय, यात शंका नाहीये. ऐतिहासिक क्रीडांगण इथे इतिहास तर घडलाच जाईल, आणि इतिहास घडतो तो इतिहास मोडीत काढण्यासाठी घडतो. जिथे 6 मध्ये 24 करायच्या होत्या, 2 वाईट आले, 6 मध्ये 22 राहिल्या. 2 ताबडतोब षटकार ढोकलेले आहेत. फलंदाज प्रेमनं आता 4 बॉल 10 धावसंख्येची गरज. व तिसरा येईल का, कदाचित एज लागले, पाठीमागे निघालाय चेंडू आणि विकेट इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये. नक्कीच प्रेम स्ट्रायकिंग एंडला थांबला. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मैदानाच्या बाहेर. इक्वेशन मध्ये पुन्हा बदल होतोय ओंकार सर. आता बॉल चेंडू बाकी राहतात 3. विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 24, नंतर राहिलं 6 मध्ये 22. षटकार डोकला प्रेमनं, पुन्हा षटकार डोकला प्रेमनं, परंतु तिसऱ्या बॉलवरती स्वप्नील करत असताना कमबॅक. इक्वेशन बदलतंय. 3 बॉल विजयासाठी
10 धावसंख्येची गरज. नाही, 2 षटकार आल्यानंतर अशा प्रकारे बॉल डिलिव्हर करणं अंडर प्रेशर म्हणजे स्वप्नीलला अगदी इकडे प्रेशर हाताळण्यासाठी आत्मविश्वास जो टीममेटनं दिलाय त्यातनं तो लढायला पुन्हा एकदा तयार झालाय. समीकरण मैदानावरती उरले 3 बॉल 10. पण एक गोष्ट जर पियुष तू ऑब्झर्व केली तर एका हाती स्वतःच्या खांद्यावरती हार आणि जिंकणं यातील जिम्मेदारी स्वीकारायला प्रेम तयार आहे. स्ट्राईक त्यानं सोडलेली नाहीये. 3 बॉल 10 धावा आणि जिम्मेदारी घेऊन मैदानावरती प्रेम बॅटिंग करतोय. रिस्पॉन्सिबल आणि कॉन्फिडंट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो पेश करत असताना आता इक्वेशन 3 चेंडूंमध्ये 10. ऑफ ट्रॅकर शरीरापासून दूर, पुन्हा वाईट बॉल, पंचांना कॉल केलेला एक्स्ट्रा रन मिळते. इक्वेशन मध्ये पुन्हा परिवर्तन होत असताना 1 रन एक्स्ट्रा मिळते. आता इक्वेशन 3 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येचं जबाबदारी घेतलेली आणि जबाबदारी घेत मैदानाच्या आतमध्ये आपल्या खांद्यांवरची जबाबदारी कॅप्टननं टाकलेली. तो प्रेम सार्थकी लावेल का? जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है, लेकिन जब तक तेरे पास बैट है तब तक तेरा थाट है, नहीं तो तेरे टीम की भी वाट है. ओ नो बॉल, फायदा उचलू शकलेले नाहीयेत प्रेम. काय घडतं या मॅच मध्ये? आलेला नो बॉल, वाईट बॉल, याच तर धावा अंतिम टप्प्यामध्ये मागण्या ठरतात. 3 मध्ये 10 करायच्या होत्या, वाईट आला. 3 मध्ये 9 करायच्या असताना नो बॉल इथून फेकण्यात आलेला आहे. गोलंदाज स्वप्नील कडून मोठी चूक झालेली. इक्वेशन मध्ये बदल, 3 मध्ये 8 प्लस फ्री हिट. काल देखील एक सामना असा झाला, लक्षात चषक गोरसई विरुद्ध आरसीसी पेठ. संपायची मॅच नाव घेत नव्हती. 5 ओव्हरचा सामना आणि संपायला 3 तास 11 मिनिटं लागली होती. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. लोबा फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. फ्रीडचा बॉल, गॅप आहे, क्षेत्ररक्षक आलेत, मिस फील्ड. आणि जोपर्यंत कव्हर केलं जाईल तोपर्यंत धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. त्या म्हणजे या ठिकाणी आपण पाहताय तब्बल 2 आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय येणारे 2 बॉल आणि 6 धावेची गरज. एका बाजूला सन्माननीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कार्यसम्राट नगरसेवक श्री अरुण तुकाराम सुरवळ साहेब यांनी पुरस्कृत केलेला जय भवानी शिरगाव, तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती पृथ्वी 11 हर्ष परेश चौधरी एक युवा उद्योजक त्यांनी पुरस्कृत केलेला पृथ्वी 11 जानदा राजा बदलापूर. आता 2 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. बघूयात माझ्या येणाऱ्या मॅच मध्ये 2 बॉल विजयासाठी 6 ची गरज. बॉल तयार. ऑफ ट्रॅकर उडवला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली कंप्लीट, सेकंडचा कॉल स्ट्रायकिंग एंडला झालेला थ्रो म्हणजे स्ट्राईक मिळेल प्रेमला. बघूया दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालेले बाद 1 रन मिळेल म्हणजे ओमकार सर आता 1 बॉल मध्ये 5चं इक्वेशन राहील. 4 बनल्या तर सुपर ओव्हर. इफ मॅच विल बी टाय देन सुपर ओव्हर विल बी प्लेड. काय रंगली आहे ओमकार सर ही मॅच. 6 मध्ये 24 असं वाटलं. फ्लड लाईट्स ऑन झाल्याच्या नंतर हा सामना भरपूर दूर निघून जाईल शिरगाव टीमच्या वतीनं, परंतु ज्याप्रमाणे जबाबदारी घेतली प्रेमनं, एकटा लढलेला मैदानाच्या आतमध्ये, एकटा 11 शिलेदारांवरती प्रेम आता कदाचित भारी ठरताना पाहायला मिळतोय. झालेल्या चुका जाणता राजा बदलापूर संघाच्या आता विसरून आता येणारा 1 चेंडूवरती त्यांना फोकस करावा लागेल. उर्वरित राहिला 1 चेंडू. आता विजयासाठी 5 ची गरज आहे. 4 बनल्या तर होईल इथून सुपर ओव्हर. याच ऐतिहासिक क्षणासाठी तर आपण वाट पाहत होतो. प्रेमकडे मिळते स्ट्राइक. 1 बॉल, 5 ची गरज असताना जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 5 रन, 4 बनल्या तर सुपर ओव्हर. बघूयात या स्पर्धेमधील पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये झालेल्या तयार. चला मॅचला सुरुवात करा. मॅचचा रिदम आपण तोडू नका. 1 बॉल 5 ची गरज आहे. 4 बनल्या तर सुपर ओव्हर. प्रेमनं जबाबदारी घेतलेली आहे, स्वप्नीलनं जबाबदारी घेतलेली आहे. 1 बॉल 5 करायच्यात, 4 बनल्या तर सुपर ओव्हर. बेस्ट ऑफ लक. फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये आला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन या चेंडूवरती झाले कंप्लीट आणि सामना अखेर युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं. म्हटलं जातं शांततेच्या काळात तुम्ही जर जास्त घाम गाळलात
तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. 1 बॉल 5ची गरज असताना लॉंग ऑफला फक्त 1 रन आलेली आहे आणि अखेर सामना इथून जिंकलेला. जाणता